शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। अहो यांची अशी कंप्लेंट आहे की तुम्ही यांना चावड चावड इशारे करता। जसा माझा नवरा आता तुझा झालाय तसंच माझं घरही तुझंच नाही का? आई त्यांची ठाम समजू दे की माझ्यामुळेच हे सगळं झालंय। अण्णासाहेब, अण्णासाहेब, काय निघू मी? म्हणजे निघालो तर चालेल? नाही, निघा तुम्ही, नाहीतरी इथे थांबून करणार काय तुम्ही? नाही तसं नाही अण्णासाहेब। नाही तसंच आहे। तुम्ही म्हणाल अण्णा मी तुमचे डोळे पुसतो, डोळ्यातलं पाणी संपणार आहे का कधी? अण्णासाहेब मी तुमच्या भावना समज। अरे काय समजू शकता? माझा एकुलता एक मुलगा अचानक जातो, तुम्ही म्हणता मी तुमच्या भावना समजू शकतो? 10 दिवसापूर्वी फॅक्टरी, ऑफिस, घर सगळं सांभाळणारा माझा कर्तृत्ववान मुलगा नाहीसा होतो, तुम्ही समजू शकता? माझ्या भावना समजतायत? अण्णासाहेब, झालं ते खरंच खूप वाईट झालं। कुणामुळे? कुणामुळे वाईट झालं? फार वाताहत झाली आमच्या घराची, याला जबाबदार कोण? परिस्थिती, तिनेच हा प्रसंग। ही परिस्थिती तुमच्या बहिणीनं माहेरी जाण्याच्या अट्टापायी ओढवून घेतलेली, कळलं का? हर्षवर्धन भोसले। अण्णासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। गैरसमज? कसला गैरसमज? ती तशीच आहे, ती आणि तिचा नवरा, बस या पलीकडे जगच नाही जणू। आता काय करेल पण ती? अपशकुनी? अपशकुनी? अहो तुम्ही काय? बरोबर बोलते मी, तुमची बहीण अपशकुनी आहे, पांढऱ्या पायाची। तिनेच दिलंय माझ्या करणला। तिलाही आपल्या बरोबर करण का नाही घेऊन गेला? तरी आज करणच्या पिंडाला कावळा शिवला कसा याचंच आश्चर्य वाटतंय मला। गप्प निघून जात आहे। अरे आहे का उत्तर तुमच्याकडे? समाधान करतायत माझं? हॅलो बाबा, अंतरा बोलते। तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी निघून या ना प्लीज। फोनवर कसं सांगू? बरं ऐका, त्या दिवशी मला किचनमध्ये एक चिवड्याचा डबा सापडला। आज तो माझ्या हातून चुकून पडला आणि त्यातून दागिने आणि पैसे बाहेर पडले बाबा। हो बाबा, खरे दागिने। मला कसं माहित असेल ते? ताईने ठेवलं?
बाबा ताई कशाला ठेवेल? आणि मग पैसे कुठून आले? आईचे दागिने मी ओळखत नाही का बाबा? मला काही कळत नाहीये. बाबा तुम्ही या ना प्लीज. बघा मग तुम्हीच काय ते. ए ए ए आष्टीची बिपाशा आज काय करतीस? अगं लय गरम होत असेल तिथं बाहेर ये की बर्फाचा गोळा खाऊ. बर्फाचा गोळा. ए कुठे चालली? तुझ्या त्या जॉनला बोलवायला चालली का? ए बिपाशा हो बाई, तुम्ही अर्धा दिवस रजा टाकली होती ना आणि परत इथं तू का ते काय झालं? काय घाबरा एवढं? तिथे दोघं मुलं आहेत ती मला कोणाची माळी आली? अरे कोणी मारी बिस्किटाचा पोळा खाल्ला नाही? अरे कुठे का मारी? बाई इथं तर कोणी नाहीये. हा बघा की. पण इथे ते दोघं तुम्हाला बास झाला असेल मी सांगतोय. तुम्ही एक काम करा, निवांत बसून राहा इथे. काही काळजी करायचं कारण नाही. मी आहे बाहेर. काय असलं तर मला आवाज मारा. आलं लक्षात? जाऊ नका कुठे. मी आहे इथे. राहिलंच की ते. हे घ्या, बसून राहा. अंतरा ए अंतरा अगं हे काय आहे? अंतरा अंतरा ए अंतरा इकडे बघ आणि काय झालं रडायला? काकू आपल्या घरात काहीतरी विचित्र घडतंय. अगं पण काय झालं ते तर सांगशील? हा तुला माहितीये का इथे ना एक चिवड्याचा डबा होता. तो डबा आज चुकून माझ्या हातून पडला आणि त्याच्यातून चिवड्याबरोबर दागिने आणि पैशांची बंडल बाहेर पडली. मला काही सुचे ना ग, म्हणून मी ते परत भरलं सगळं त्या डब्यात आणि डबा इकडे ठेवला ओट्यावर. मला असं वाटलं की मी बाबांना सांगितलं पाहिजे, म्हणून मी बाबांना फोन करायला गेले आणि बाबा मला म्हणाले की कदाचित सावरीताईने आईचे दागिने ठेवले असतील, ते गहाण ठेवले होते, परत आणले होते. अगं खरंच की? अगं पण ते दागिने कसे असतील काकू? मी ते ओळखत नाही का? आणि सावरीताई अशी चिवड्याखाली लपवून कशाला ठेवेल ना दागिने आणि पैसे? नंतर मी परत आले आणि इकडे बघते तर डबाच नव्हता. तुम्हाला सांग, आपल्या किचन मध्ये कोण येणार? डबा कुठे जाणार? अंतरा तुला भास झाला असेल. भास
नाही काकू, अगं तो डबा इथे रोज असायचा. मी रोज चिवडा खायचे. माझ्या हाताने मी तो काढला, माझ्या हातूनच पडला. मी माझ्या डोळ्याने बघितलं ते दागिने, ती पैशांची बंडलं. मी माझ्या हाताने ते सगळं एकत्र भरलं, माझ्या हाताने ओट्यावर ठेवलं. अगं नाही, असं होऊ शकतं असं. असं कसं होऊ शकतं काकू? हो, मग कुठे आहे तो डबा? दाखव. तेच तर काय कळत नाही मला. हा, म्हणूनच म्हणतेय मी. हे बघ, आता इकडे बघ, तू विचार करू नको यावर. हा, आपण शोधून काढूया ना डबा तो. हा, आणि कुणाला कुठे बोलू पण नकोस याबद्दल. बाबांना फोन करून सांगितलं मी. हरवल्याचं नको सांगूस ना. हं? अगं काय आहे, उगीच त्यांच्या डोक्याला टेन्शन. आत्ताच आजारातून उठलेत ना ते, मग परत कसा मुंगा लावायचा? हं? आणि तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? हो, कळलं ना? चल मग भरून टाकूया हे सगळं. किती पसारा केलायस तू. चल. ठेवतोस? अरे मी सांगते ना तुला. आई, गेले कित्येक दिवस आम्ही बोललो नाही आहोत. बाकीचे संमत लांब राहिले. हे बघ, तू तू नसते आशा बाळगू नकोस. अरे अरे सचिन, असं काय झालंय? असं का वागते ती तुझ्याशी? अरे अरे सांग ना मला. काय सांगू काय सांगू? झालं आमचं भांडण. त्यात तू काय किंवा कोणीही काय काही करू शकत नाही. हा गुंता सुटायचा तेव्हा सुटेल. अरे सचिन, ए सचिन, सचिन. देवा देवा, काय रे देवा, माझे हे नशीब. कसले भोग घातलेस माझ्या लेखाच्या वाट्याला. कसली विक्षिप्त बायको घातलीस त्याच्या पदरात. आसावरी, आसावरी. काय 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 झालं? कॉफी हवी आहे. कॉफी. झालं ना सगळं व्यवस्थित? काय म्हणजे पिंडाला कावळा. हो शिवला, अगदी लगेच झालं समाधान का अजून काय विचारायचंय? अरे चिडतोस काय असा? मग काय करू? आल्या आल्या तुझी प्रश्नांची सरबत्ती सुरू. आधीच त्या संयोगिताच्या सासू सासऱ्यांनी डोकं फिरवलंय माझं, त्यात तुझं सुरू झालं पुन्हा. जणू काय मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे अशा थाटात मला म्हणाले, अण्णासाहेब तुमच्या बहिणीने गिळला आमच्या पोराला. पांढऱ्या पायाची आहे ती, पांढऱ्या पायाची. म्हणजे जेव्हा मी तिच्या अंगावर लाखो रुपयांचे दागिने करून घातले तेव्हा ती लक्ष्मी होती त्यांच्या घरची, आणि आता पांढऱ्या पायाची झाली. त्या अण्णाच्या जागी दुसरा कोणी असताना माहीत तर. किटू, हे सगळं असं झालं त्यामुळे तुला काही विचारता नाही आलं. तू मला काहीतरी सांगणार होतीस. काय सांगणार होतीस ग?
काय म्हणते, आपण परवा म्हटले माई, काय झालं? नाही, मला वाटतं हीच बातमी देण्यासाठी ते दोघं येत असावेत. गीतू, तुला आत्ता उलटी झाली ना? काही होतंय का? काय ग? माई, आई मला दिवस गेले. हीच बातमी सांगायला हीच बातमी सांगायला आम्ही देत होतो, पण रडू नको बाळा, रडू नको. होणाऱ्या आनंदाबरोबर आयुष्यभराचं दुःख देवानी पदरात टाकले ग. नको असं बोलू. पण ते खरं आहे ना ग माई. आई होण्याच्या सुखाबरोबर विधवा होण्याचं दुःखही दिलंय मला. खूप खूप कठीण परीक्षेला बसवलंय. उत्तर नसलेला प्रश्न घातलाय देवानी मला. मी आई होण्याचं सुख मोठं की विधवा होण्याचं दुःख मोठं. काय साजरं करू ग? मी काय साजरं करू आई, सांग ना.